तर साला सकाळी सकाळी आपले डोण्याभाऊचे दर्शन झाले तर डोण्याभाऊ मस्त होता लुंगीवर, लुंगी डान्स करतो म्हणते मी आज. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहेत? साला सकाळी आपला तर आपला मम्मीने दिला पोचा म्हणते, पुरं घरी चांगली पोचा मार म्हणते ना, अजून स्टाईलने चमकाव म्हणते पूर्ण. मग तुमच्या भाऊनं पूर्ण स्टाईल चमकूनच दिली नाही का? साला माझ्या घरचे एवढे कामं सांगते का पूर्ण थकूनच जातो. तुमचा भाऊ पूर्ण थकून गेला होता. तर मग साला आपल्याला डोण्याभाऊचे दर्शन झाले तर डोण्याभाऊ पाहू शकता तुम्ही कुठं खाजवत आणि साला ते छात तोंडात टाकते आणि ते छाताची वास घेते साला. तर मग तुमच्या भाऊनं पकडलं टावेल ना आंघोळ करायला जातो म्हटलं आणि तुमच्या भाऊ जादूमध्ये आंघोळ केली आणि जादूमध्ये वापस बिऊन गेला तुमच्या भाऊ. मग साला तितक्यात आपली बहीण आली, बहिणीला आंबे भेटले म्हणजे तिच्या म्हणणं असं आहे का आणे दो, अजून मी आंबे सोडतच नाही. मग पवनभाऊच्या घरी आलो डायरेक्ट झोपून गेलो. म्हटलं आपलाच घर आहे म्हटलं तो पण. मग साला पवनभाऊच्या घरी पवनभाऊ होतच नाही. मग का मी आलो डायरेक्ट आपला घरी. मग घरी आल्यावर मी डायरेक्ट गच्चीवर गेलो तर इथं केस बांधत होती ना, बहुत हवादून बी सुटली होती. साला म्हटलं उन्हाळ्याच्या मोसम पुरा पावसाळ्यात बदलून गेला म्हटलं. साला हवादून आली तर सही, पण साला आपली टी शर्ट उडून टिंडावरच पडून गेली. मग मीना बी थोडा हवादूनचे मजे घेऊनच टाकले. मस्त थंडी हवा लागत होती आणि तुमच्या भाऊ एक नंबर गोरा दिसत होता. मग आला साला आपल्याकडे सड्डा कोणता गड्ड्यातून आला हे नाही माहित आपल्याला. मग हा म्हणते सड्ड्याला पकडू का म्हणते. म्हणलं सड्ड्याला तू नको पकडू, नाही तर तुला गड्डा करून देईन म्हटलं पूर्ण. साला हा झाड पहिलेच बारीक चुरी का नुसतं हालून राहील. मग आपण आणलं ना कॅरम, मग आपण बसून गेलो डायरेक्ट कॅरम खेळायला. मग आपण आलो आपल्या बहिणीला ट्युशन मध्ये घ्यायला, गांधी ट्युशन क्लासेस मध्ये. मग आपली शर्मिली बहीण येऊनच गेली. मग आपण आपल्या बहिणीला घेतलं सीधा निघालो आपल्या घरी. आता तुम्हाला भेटतो दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.